नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। इराणवर अमेरिकेने सर्वात मोठा हल्ला केला। इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक करण्यात आला। फोर्डो, नतांज, इस्फहान या 3 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आलाय। इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेने सुद्धा एंट्री घेतली आहे। अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर 30 टॉमहॉक मिसाईल डागलेत। इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा हल्ला। इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विट करत माहिती। फोर्डो, नतांज, इस्फहान या 3 ठिकाणांवर एअर स्ट्राईक। इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेची एंट्री। इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर 30 टॉमहॉक मिसाईल डागले। युद्धात प्रवेश करत असल्याची न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार। हल्ल्यानंतर इराणकडून अमेरिकेला स्पष्ट इशारा। इराणच्या सरकारी वाहिनीवरून घोषणा। हल्ल्यानंतर स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करत दिली माहिती। लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार। येमेनमधील युती बंडखोरांचा अमेरिकेला थेट इशारा। A short time ago, the U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime: Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. For 40 years, Iran has been saying death to America, death to Israel. They have been killing our people, blowing off their arms, blowing off their legs with roadside bombs. That was their specialty. We lost over 1,000 people, and hundreds of thousands throughout the Middle East and around the world have died as a direct result of their hate. In particular, so many were killed by their general, Qasem Soleimani. तर अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणनं युरेनियम इतर ठिकाणी हलवलं होतं। रॉयटरच्या सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळाली आहे। फोर्डो इथल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी करण्यात आल्याची माहिती मिळते। 19 आणि 20 जूनला युरेनियम इतर ठिकाणी पाठवून दिलं होतं असं सूत्रांकडून कळतंय। इराणमध्ये कोणतेही रेडिएशन झाल्याची नोंद नाहीये। तर अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या न्यूक्लिअर साइटचं नुकसान झालं। इराणच्या नुकसानाचे सॅटेलाइट फोटो समोर आलेत। फोर्डो न्यूक्लिअर साइटच्या ठिकाणी झालेल्या नुकसानाचे हे फोटो समोर आलेत। फोर्डो न्यूक्लिअर साइटच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंट उद्ध्वस्त झाल्याचं या सॅटेलाइट चित्रांमध्ये दिसतंय। तर इराणमधील टार्गेटवर आमचे हल्ले सुरूच राहणार। इस्रायली सैन्यानं इराणला हा इशारा दिलेला आहे। इराणमधील टार्गेटवर हल्ले सुरूच राहणार असं इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर संवाद साधला। पंतप्रधान मोदींकडून सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। संवादानं दोन्ही देशातील प्रश्न सुटू शकतात असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत या संवादाबद्दलची माहिती दिली आहे। तर इकडे पाकिस्तानकडून इराणवरील हल्ल्याबद्दल अमेरिकेचा निषेध नोंदवण्यात आला। इराणवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी एअरस्पेस वापरल्याची सुद्धा चर्चा आहे। इराणला स्वतःची रक्षा करण्याचा अधिकार आहे अशी भूमिका पाकिस्ताननं मांडली। कालपर्यंत ट्रम्प यांना नोबेल द्या असं म्हणणाऱ्या पाकिस्तानकडून आता मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला जातोय। तर अमेरिकेकडून इराणवरील हल्ला करण्यात आला आणि त्याचा आता रशियाकडून निषेध नोंदवण्यात आलाय। अमेरिकेचा हल्ला बेजबाबदारपणाचं लक्षण असल्याचं रशियानं म्हटलंय। इराणवरील हल्ल्यानं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झाल्याचं रशियाचं म्हणणं आहे। आणि आता राज्यातली महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं भास्कर जाधव यांनी दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी बोलून दाखवली। राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत सुद्धा भास्कर जाधव यांच्याकडून देण्यात आले। निवृत्तीच्या वक्तव्यानं जाधव नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या। मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो,
आजही बोलतो, उद्याही बोलेन. का मिळालं नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे. परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का? रडत बसायचं नाहीये, लढत बसायचं. त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय आहे? असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही. ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत. आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते. आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात. यापुढे मांडतील, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील. भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं. त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे. माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही. पुढच्या घडामोडीकडे संदीप देशपांडे यांच्याकडून संजय राऊतांना चमच्याची उपमा देण्यात आलेली आहे. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तर चमच्यांनी ताटाबाहेर येऊन घास भरवू नये असंही संदीप देशपांडे म्हणाले. तर संदीप देशपांडेंच्या टीकेला संजय राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही. जे बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत. चमच्याने ताटात राहावं, ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. 3 वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं. राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो, विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो, तेव्हा संयम आणि त्याग या 2 गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही. म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे. कोण काही म्हणेल येऱ्या गबाळा आणि त्याला अर्थ नाही. आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही, त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही. अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही, हे कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना. पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असं एक सरकार बनलं, मुख्यमंत्री झाला. तर सीएम होण्यासाठी अघोरी पूजा केली जाते, एखाद्या मंत्र्यानं केलं तर एवढं गांभीर्यानं का घेता असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. भरत गोगावले यांच्या प्रश्नावरून जयंत पाटील यांनी हा टोला लगावलाय. राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर अघोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्याने काय केलं त्यावर तुम्ही एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे? तर ठाकरेंचं सरकार पुन्हा येणार असं म्हणत शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली. पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार, जय मा कामाख्या देवी असा आशय बॅनरवर आहे. तर इकडे ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले. कमॉन किल मी ऐवजी कमॉन सेव्ह मी अशा आशयाचे बॅनर झळकलेत. सेव्ह मी म्हणाला असता तर शिंदे मदतीला आले असते असा आशय या बॅनरवर आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून टेंभी नाका परिसरात हे बॅनर झळकवण्यात आलेत.
तर दोन ठिकाणची बॅनरबाजी आहे. एकीकडे दादरमधली बॅनरबाजी आहे, ठाकरेंचं सरकार येणार असं म्हणत, तर दुसरीकडे ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंना डिवचणारे हे असे बॅनर लावण्यात आले. अशा गद्दाराच्या मदतीनं कुठं काय होत असतं का? आता जे लिहितात त्यांना मदतीची गरज आहे. गद्दारी तर करून बसले, परंतु ज्यांच्या सोबत गेले ते त्यांना आता गाडायला बसलेले. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनाच मदतीची गरज आहे आत्ताच्या घडीला. उद्धव साहेबांना कोणाच्या मदतीची गरज नाहीये. तर मुंबईत कलानगर परिसरात नितेश राणेंसाठी बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आला. मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या या नितेश राणेंच्या बॅनरची सध्या चर्चा आहे. एक महत्त्वाची घडामोड, वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाहीत, मात्र मुस्लिमांच्या नमाजावेळी तक्रार करतात असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय. तर प्रसिद्धीसाठी अबू आझमी अशी वक्तव्य करत असतात असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मस्जिद के बाहर नमाज नहीं पढ़ सकते. देखिए, मस्जिद के बाहर अभी मैं आज आ रहा था, देखिए हम किसी की शिकायत नहीं कर रहे हैं. हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर चलते हैं. आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है. मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया. लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है. अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही. पुढच्या बातमीकडे, माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान पार पडते. अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल तर पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल रिंगणात आहे. चेअरमन पदासाठी अजित पवार यांना 85 वर्षीय चंद्रराव तावरे यांनी आव्हान दिलंय. तर ही तीन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केलं, तर रंजन तावरे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं, काय करायचं. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे. आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे, आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे. त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत. 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय. ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कारखाना पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या हिताने आणि त्यांना केंद्रबिंदू ठेवून चालला पाहिजे. दोघांच्याही साखर धंद्याचा वेगळा वेगळा अनुभव आहे. एक अण्णांना सहकारात प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे, आणि उपमुख्यमंत्र्यांना खाजगी साखर कारखानदारीचा प्रचंड अनुभव आहे. बघूया आता दोघात कोण जास्त भाव देत आहे ते शेतकऱ्याला.